उपवास आहे, पण खिचडी आवडत नाही. पण शाबू वडा खायला खूप छान लागतो बरं का. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी बटाटा शिजवून घेतला होता आणि शाबू भिजवलं होतं. रात्री शाबू भिजत घातलं होतं आणि ते दोन्ही मिश्रण एकत्र केलं. बटाटा छान असा शिजवून घेतला कुकरला आणि शाबू आणि बटाटा मिक्स करून घेतला. आणि त्यामध्ये की नाही थोडं मीठ घातलं, थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं, कडलेलं तेल थोडं घातलं आणि हिरवी मिरची आहे ना ती बारीक करून घातली. अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण केलं आणि एकसारखं असं ना एकजीव होईपर्यंत आपण पीठ कसं मळतो असं छानपैकी मळून घ्यायचं, म्हणजे एकसारखा गोळा होतो आणि गोळा असा पातळ असं थापून घ्यायचा. म्हणजे कसं होते की शाबू वडा एक नाही तो आतनं कच्चा राहत नाही. कच्चा राहिला की मग खायला नको वाटतं. त्यामुळं की नाही असं आपण पातळ असं की नाही शाबू वडा बनवून घ्यायचं. कसं आहे प्रत्येकालाच खिचडी आवडते असं नाही. उपवास असला की खिचडी खायला नको वाटतं. आणि बऱ्याच वेळा आपण वरी न खाता, म्हणजे वरीचा भात न खाता शाबूच खातो. का तर कुठल्या उपवासाला चालतं, कुठल्या उपवासाला नाही चालत. त्यामुळं का नाही शक्यतो का नाही खिचडी कुणाला आवडत नाही. आवडत नाही म्हटल्यानंतर शाबू वडं तर सगळ्यांनाच आवडतात. आणि शाबू वडं दह्याबरोबर खायला खूप छान लागते बरं का. पण त्यासाठी भरपूर असं छान भाजावं खरपूस लागते ती, नाहीतर का नाही शाबू वडामध्ये कच्चा राहिला की मग परत खाऊ वाटत नाही. अचूक असं प्रमाण आपल्याला पाहिजे असं तिखट, मीठ सगळं घालून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं जरा चवीला छान लागतं. आणि शेंगदाण्याचं एकदम बारीक असं कूट करायचं नाही, जरा नाही गर्भ असं कूट करायचं शेंगदाण्याचं आणि ते त्यात घालायचं. म्हणजे चवीला अप्रतिम असं लागतंय बघा. आणि आपण दिवसभर परत खिचडी वगैरे काय नाही खाल्ली तरी चालते. एवढं छान शाबू वडं कुरकुरीत दह्यासोबत खाल्ल्यानंतर एकदम पोटभर फराळ झाल्यासारखा वाटतोय. मग आज म्हटलं की चला मला पण आता खिचडी आवडत नाही म्हटल्यानंतर, उपवास आहे म्हटल्यानंतर आपण शाबू वडं बनवूया. मग शाबू वडं बनवायला घेतलं आणि आज मुलं घरातच होती आणि मुलांना पण खूप शाबू वडं आवडतात बरं का खायला. का तर एखादा अशी वर्षाची एकादस हे असं उपवास असलं की मुलांना का नाही उपवास धरायला सांगितलं की दिवसभर हे खाऊ का ते खाऊ, हे उपवासाला चालतं की ते उपवासाला चालतं, असं दिवसभर प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतात बघा. म्हणून म्हटलं की आपण आज शाबू वडं करूया. कसं मुलांना पण खाल्ल्यासारखं वाटतंय आणि पोट भरतंय मुलांचं पण. त्यासाठी शाबू वडं करून घेतलं आणि तेल काढायला ठेवलं होतं. तेल छानपैकी कढलं तर मी म्हटलं पहिल्यांदा थोडंच टाकून बघावं. का तर चिकटलं किंवा म्हणजे खाली चिकटलं ना तर ते निघत नाहीत. प्रत्येक वेळेला होत तर चांगलं, पण कसं होतंय की चिटकून बसतात काय काय वेळेला. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा 4च घालून बघूया आणि ते व्यवस्थित आलटी-पलटी झालं की मग परत जास्तीत जास्त सोडलं तरी चालते ते. पण छानपैकी असं निघालं बघा शाबू वडं. का तर मागच्या वेळेला केलेलं थोडंसं चिकटलं होतं माझं. आणि काही काही वेळेला कसं प्रमाण जरा चुकलं की शाबू वडं व्यवस्थित येत नाहीत. मग कच्चं राहिल्यासारखं, थोडं पीठ खाल्ल्यासारखं असं लागते ते. तर मी पावशेर शाबू घेतला होता आणि त्यात जवळजवळ पावशेर एवढंच बटाटा घातलं होतं बघा. त्याचं प्रमाण तेवढं घेतलं होतं आणि आपला अंदाजे शेंगदाण्याचं कूट घातलं होतं आणि चवीपुरती तिखट, मीठ असं चवीनुसार घातलं होतं सगळं. आलटी-पलटी करून सारखं भाजायचं बघा. म्हणजे कसं होतंय की खरपूस असं वडं भाजलं जाते. ते लालसर कडून एकदम फुल गॅसवर आपण भाजलं की नुसतं लाल होते आणि मधून काही शाबू वडं व्यवस्थित असं भाजत नाही. शाबू वडा नाही सगळा भाजल्याशिवाय व्यवस्थित असा चवीला लागत नाही. आतून पण छान खरपूस असा, आणि जेवढा कडक शाबू वडा होईल तेवढा आवडतो सगळ्यांनाच खायला आमच्या घरी. तुम्हाला कसा आवडतो हेही कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. त्यातली शेतातली कामं सारखी चालू असल्यामुळं सारखं खायला हे बनव, ते बनव मुलांचं चालूच असते. आज म्हटलं सहजासहज उपवास आहे तर आपण मुलांना बनवावंच. एरवी कसं होतंय की आपण काहीतरी सण असल्याशिवाय एखादा प्रकार करत नाही ना, तसं होतंय. म्हणून म्हटलं की आज आहेच आणि मी पण घरी आहे, मुलांना पण सुट्टी आहे, तर आज आपण बनवूयाच बघा. म्हणून मी शाबू वडं बनवलं आणि मुलांनी पण आज उपवास धरला आहे बरं का. त्यासाठी तर आपण कसं उपवास असलं की कसं पण चला खिचडी तर खिचडी थोडीफार खाऊन आपण दिवस ढकलतो. पण मुलांचा उपवास असला की मुलांना दिवसभर भूक लागत असते. त्यासाठी मुलांसाठी म्हटले की आज शाबू वडं बनवावंच आणि मुलांना पण आमच्या लय आवडते बरं का शाबू वडं खायला. आणि शाबू वडं कुरकुरीत असं लालसर असं एकदम भाजून घेतले ते मंद गॅसवर. हे बघा किती छान आणि असं कुरकुरीत दिसताना दिसते ती एक नंबर असं दिसते ती. तुम्हाला सांगू का कुठलाही पदार्थ असला तो चटणी मिठाखंड चांगला झाला आणि व्यवस्थित खरपूस असा भाजला की खरंच तो खमंग लागतो. त्याला जिरेपूड, धनेपूड असं सगळं काय सरासम घालायची काही गरज नसते बघा. तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि त्याला चटणी मीठ व्यवस्थित असं झालं पाहिजे. असं आमच्या आजी पण म्हणायची आणि माझी आई पण म्हणायची बरं का. चटणी मिठाखंड सगळा पदार्थ व्यवस्थित झाला की तो चवीला चांगला लागतो आणि खमंग असा भाजायचा. म्हणजे कसं चवीला एक नंबर असा लागतो.
मग मी पण का नाही मंद गॅसवर असं भाजून घेतलं बघा आणि पातळ असं थापून घेतलं का तर कुरकुरीत वडं सगळ्यांनाच खायला खूप आवडते ती. मग म्हटलं की आपण कुरकुरीत वडं करायसाठी जाड वडं केलं की ते भाजणार पण नाही आणि मध्ये कच्चं राहतील म्हणून का नाही पातळ असं वडं थापून घेतलं बघा. आणि पीठ मळल्यामुळे जर हात माझा लयच खराब झाला होता का तर काय झालं माहिती आहे का, शाबूचं आणि बटाट्याचं मिश्रण का नाही एकत्र करायला आपण जसं पीठ मळतो ना असं छानपैकी मळून एक जीव असं करून घेतलं होतं ना, त्यामुळे त्याला माझा हात लय खराब झाला होता. पण छानपैकी असं वडं झालं होतं आणि सगळ्यांनी खाऊन मला सांगितलं होतं की खरंच चवीला खूप छान असं वडं लागते. का तर मी करायला बसले की सगळ्यांना होईल तसं गरम-गरम खायला दिलं होतं बघा. का तर कुठलाही पदार्थ गरम-गरम खाल्ल्यानंतर खूप छान लागतो आणि गार झाल्यानंतर शाबू वडं पण कसं थोडं मऊच पडते ती. म्हणून करत-करत सगळ्यांनाच खायला बसवलं होतं. म्हटलं सगळ्यांनी पोटभर असं गरम-गरम खाऊन घ्या. मग त्या दह्याबरोबर सगळ्यांनी शाबू वडं असं खाल्लं. का तर उपवास म्हटलं की सगळ्यांना भूक लागलेली असते. असं आपण रोजचा स्वयंपाक केला की मुलांना किंवा घरातल्यांना एवढी भूक लागत नाही. पण उपवास असला की हमखास भूक लागत असते बघा मुलांना. म्हणून म्हटलं की चला मुलांना गरम-गरम खायला देऊया आणि छानपैकी वडं तळून घेऊया. मी असं भरपूर असं शाबू वड्याला म्हणजे खिचडी पण भिजत घातली होती आणि बटाटा पण शिजवलं होतं. मग थोडंफार आणखीन मिश्रण मी बटाट्याचं आणि शाबूचं एकत्र केलं आणि छान असं खमंग वडं तयार केलं बघा आणि आतनं बघा किती छान असं भाजली ती आणि एक नंबर असं चवीला लागते ती. थोडं गार झाल्यानंतर मऊ होते ती, त्यामुळे गरम-गरम खाल्ल्यानंतर असं कुरकुरीत असं शाबू वडा लागतो आणि एक नंबर असा चवीला शाबू वडा झाला होता बरं का. मलाही खूप आवडला आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.